एकतर मी सगळ्यात पहिले साईनगर प्रभागाच्या सर्व नागरिकांचा खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून यावर्षी पुन्हा महापौर पदाच्या नंतर नगरसेवक पदाकरिता जी निवडणूक झाली त्यामध्ये सर्वांनी सहकार्य केलं. आज मी निवडून आलो त्याचं सर्व श्रेय हे तिथल्या नागरिकांचं, त्या प्रभागामध्ये असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्याचं आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व शीर्षस्थ नेत्याचं त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि हा विश्वास सार्थकी करण्याचं काम मी येणाऱ्या काळामध्ये केलं. मी बबलू शेखावत, प्रभाग क्रमांक 8 याच्यातून आमचं पूर्ण पॅनल आला आहे. पूर्ण पॅनलला 4 ते 5 हजाराची लीड आहे. विजयाचं श्रेय मी आपल्या प्रभागातली जनता आणि जे प्रभागात माझ्यासोबत ज्यांनी कामं केली माझे कार्यकर्ते यांना मी विजयाचं श्रेय दिलं. कोणत्या मुद्द्याला घेऊन तुम्ही या निवडणुकीचे सामोरे गेले? या निवडणुकीमध्ये आम्ही साफसफाईमध्ये भ्रष्टाचार आणि आमच्या परिसरात प्रशासक राजमध्ये एकही काम झालं नाही आहे आणि दुसरं PR कार्डचा मुद्दा होता, पाण्याचे प्रश्न होते. हे सगळे विषय मी घेऊन जनतेमध्ये गेलो. किती वेळ आपली? ही माझी 5वी वेळ आहे. मी आज निवडून आली आहे. ही सगळी जी प्रभाग क्रमांक 5ची माझी जी जनता आहे त्या सर्व जनतेचं मी मनापासून आभार मानते. कारण हे श्रेय खरं तर माझं नसून त्या सर्वांचं आहे. कारण त्या सर्वांनी माझ्यासोबत तेवढीच मेहनत घेतली, तेवढीच धावपळ सगळ्यांनी माझ्यासाठी केली. त्यासाठी मी माझ्या प्रभागातल्या सर्व जनतेचे मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ आमचे सगळे नेते मंडळी आहे त्यांचे सुद्धा मी इथे आभार व्यक्त करते. कारण त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो विश्वास मी आज साध्य करून दाखवला, याचा सुद्धा आनंद मला आज आहे. आणि श्रेय मात्र मी सर्वांचं भारतीय जनता पार्टी आणि माझ्या जनतेला देईल आणि माझ्या मिस्टरांना देईल. आपलं नाव आणि प्रभाग? विकासाचं विजन माझं असं आहे की मला महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप कार्य करायचे आहे. याआधी पण मी जेव्हा 2017ला निवडून आली तेव्हा सुद्धा मी महिलांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून भरपूर काम मी त्यावेळी केलेलं होतं. आणि जे काही राहिलेलं पुन्हा काही माझे राहिलेले कामं होते ते मला या 5 वर्षामध्ये आता पूर्ण करता येईल, याचा एक मोठा आनंद मला आहे. आणि माझ्या महिलांना माझ्यासोबत मला पुढे घेऊन जायचं आहे. आपलं नाव आणि प्रभाग? माझं नाव सौ माधुरी सुभाष ठाकरे, प्रभाग क्रमांक 5, महेंद्र कॉलनी, न्यू कॉटन मार्केट. तो सुनीता शरद बराने, प्रभाग क्रमांक 5 मधून अनुसूचित जातीमधून जनता पार्टी पक्षामधून मी निवडून आलेली आहे. मी जनतेचे जे असलेले प्रश्न पूर्ण सोडणार आहे. जेवढाही निधी असेल, काही असेल, माझ्याकडून जेवढं होईल मी तेवढं सर्व प्रभागाकडे लक्ष देऊन काम करेल. आणि प्रभागाने केलेला माझा, जनतेने केलेला माझा विश्वास आणि पक्षानं दाखवलेला माझ्यावरती विश्वास हा माझा कमजोर होणार नाही, हे तुम्हाला मी आश्वासन देत नाही. मी स्वतः काम करून दाखवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी पहिले माझ्या प्रभागातील सर्व जनतेचे ऋणी आहे की त्यांनी मला सगळ्या एवढ्या बहुमताने विजयी केलेला आहे आणि त्यांच्या ऋणात मी राहू इच्छिते. माझ्या प्रभागातल्या ज्या समस्या असतील, जसे लाईट, नंतर रोड, अजून नाल्या, अजून वेगवेगळ्या समस्या असतील त्या तर मी सोडवेलच, त्या तर माझी प्राथमिक जबाबदारी आहे. पण मी माझ्या प्रभागातील तरुण जी पिढी आहे त्यांच्यासाठी मला कार्य करायचं आहे आणि तरुण पिढी आपली सक्षम झाली पाहिजे, त्यासाठी मी खूप प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.